आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। सांगली एलसीबी आणि विटा पोलीस स्टेशनची दबंग कामगिरी। विटा बाबरगल्ली येथील स्मिता शंकर शेंडगे या घरासमोर उभे असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे घंटण हिसकावून नेले व आरडाओरडा केल्यानंतर चोरटे पळून गेले। याबाबतची फिर्याद विटा पोलिसात दाखल केली व विटा पोलीस व एलसीबीने तपासाची सूत्रे गतीने फिरवत आरोपी हा मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत मिळाली व सापळा रचून आरोपी महादेव शंकर पवार राहणार शिपूर जिल्हा सोलापूर याला ताब्यात घेतलं व अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचे दागिने, चोरीची मोटरसायकल मिळून आली। हे सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले व पवार यांनी विनोद गोविंद पिंपळे सोबत विट्यात चोरी केल्याची कबुली दिली की धडक कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, सूर्यकांत साळुंके, संजय पाटील, संदीप पाटील, अतुल माने, हनुमंत लोहार, सुशील मस्के, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, सतीश आलदर, विजय पाटणकर आदींनी केले। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।